महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ओव्हरलोड मुक्त महाराष्ट्र हे अभियान राबवण्यात आले आहे। मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व मनसे नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा जड अवजड वाहतूक विभागाचे प्रमुख प्रदीप वाघमारे यांनी मनसे नेते रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस रायगड जिल्हा संपर्क प्रमुख योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालून निष्पाप नागरिकांचे जीव वाचावेत या मागणीसाठी खारघर येथील पनवेल प्रादेशिक परिवहन विभागातील कार्यभार असलेले अधिकारी जयंत चव्हाण यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली। येत्या 8 दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने दणका दाखवू असा इशारा यावेळी देण्यात आला। तर अधिकाऱ्यांनी ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र कारवाईत दिरंगाई झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरेल। ओव्हरलोडला आळा बसलाच पाहिजे या मागणीसाठी रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, पनवेल शहराध्यक्ष योगेश चिल्ले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा गेल्या 2 आठवड्यापूर्वी आम्ही सन्माननीय नार्वेकर साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की हा जो JNPTचा जो सगळा परिसर आहे, इकडनं जे व्हेकल्स जातात या सगळ्या ओव्हरलोडेड असतात, त्यामुळे अनेक ॲक्सिडेंट्स होतात, रस्त्यांची विल्हेवाट लागते, त्यामुळे याच्यावर तुम्ही कारवाई करा। त्याप्रमाणे त्यांनी एक ऑगस्ट मला असं वाटतं 3-4 तारखेपासून 4 तारखेपासून 12 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर एक ड्राईव्ह त्यांनी चालू केलेला आहे की ज्या ओव्हरलोडेड व्हेकल्स आहेत त्यांच्यावर फाईन मारायचा, त्यांच्यावर कारवाई करायची। पण आमच्या असं लक्षात आलं की कारवाई चालू झाल्यावर की जे स्थानिक ट्रान्सपोर्टर आहेत त्यातल्या 1-2 थातूरमातूर कारवाई करण्याचे नाटक हे फक्त RTO करते। मुळात ज्या गाड्या आहेत CSF आणि या सगळ्या लोकांच्या, या गाड्यांवर कारवाई होताना आम्हाला दिसत नाही। लोकलचे ज्यांचे 1-2 ट्रक आहेत त्यांच्यावर थोडीशी कारवाई करायची आणि बाकीच्यांना सोडून द्यायचं आणि सिलेक्टिव्ह पद्धतीने कारवाई करायची, अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी RTO ऑफिसरची आम्हाला आढळली। आज त्याचीच तक्रार करायला आम्ही चव्हाण साहेबांना भेटलो, त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे। पुढचे 8 दिवस हा ड्राईव्ह कशा प्रकारे त्यांचे लोक करतात ते बघू, नाहीतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने हा ड्राईव्ह पूर्ण करेल याची मी तुम्हाला हमी देतो। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये दररोज जवळपास 6000 कंटेनर आयात येतात आणि तेवढेच निर्यातसुद्धा होतात आणि त्या आयात निर्यातीच्या कंटेनरसाठी वाहतूक करण्यासाठी जी वाहनं वापरली जातात ती वाहनं त्या क्षमतेची नसतात। त्या वाहनांवर ओव्हरलोड वाहतूक केली जाते, ज्यामुळे अनेक जीव गेलेले आहेत। जवळपास 2018 पासून ते 2021पर्यंत 4000हून अधिक लोकांचा रस्त्यावर मृत्यू झालेला आहे, वाहतूक व्हेक्युलर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिथून पुढचे आकडेसुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे। फार मोठे भयानक आकडे आहेत, रस्त्यांची नासधूस होते, परंतु कोर्ट कुठेतरी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी या वाहतूकदारांच्या गाड्यांवर ज्यांची क्षमता नाही आहे त्यावरसुद्धा ओव्हरलोड कंटेनर ठेवण्याचं काम करते। 2 कंटेनर घेऊन जातात परंतु त्याची त्या वाहनाची क्षमता नसते, त्याचमुळे हा सर्व वाद पिकलेला आहे। आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे, मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज मनसे नेते संदीपजी देशपांडे साहेब, मनसे सरचिटणीस योगेशजी परुळेकर साहेब यांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर, योगेशजी चिले या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज एक ड्राईव्ह सुरू केला आहे। आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं पालन करा एवढंच यांना एक इशारा देण्यासाठी आलो होतो। तुम्ही चुकारपणा कराल तर रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरेल।